नमस्कार मंडळी. आजच्या रविवारचा एक खास बेत तो म्हणजे पारंपरिक गव्हाचा चीक. ते कोकणात राहतात त्यांना तर हा माहीत असेल, दर आठवड्याला ते खातातच. आमच्याकडे पण आम्ही ही प्रथा शहरात आता चालू केली. त्यासाठी काय केले, स्वच्छ अर्धा किलो गहू सोमवारी भिजत ठेवले. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 5 दिवस व्यवस्थित भिजवले. त्यातले वरचे पाणी काढून टाकले आणि मिक्सरमध्ये फिरवायला सुरुवात केली. मिक्सर अर्धाच भरून घेतला गव्हाने. त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सर फिरून घेतला आणि गव्हामधला चीक पूर्ण बाहेर येईपर्यंत त्याला बारीक केले. त्यानंतर एक मोठं पातेलं घ्यायचं, त्याच्यावर ते गाळून घेण्यासाठी एक फडकं ठेवायचं. त्या फडक्यामध्ये हा बारीक केलेला जो गहू आहे तो त्याच्यामध्ये घालायचा, जेणेकरून त्यातला पूर्ण चीक आपल्याला काढून घेता येईल. 2-3 गाण्यांमध्ये अर्धा किलो गहू पूर्ण बारीक करून झाले. आता खरी मेन प्रोसेस चालू होते, ते म्हणजे या फडक्यातनं चीक बाहेर काढणे. वरनं धरून बघा, या पद्धतीने पूर्ण चीक हा आपण पातेल्यामध्ये एकत्र करत आहोत. व्यवस्थित पिळून तो चीक आपण फडक्यामधनं बाहेर काढून घेतला. चीक निघाल्यानंतर उरलेला जो गव्हाचा कोंडा असतो तो आपण वाळत ठेवून तो गाईला घालता येईल किंवा त्याचे पौष्टिक वडे सुद्धा करता येतील. त्यानंतर पातेल्यात एकत्र आलेला चीक, त्यात पाणी पण भरपूर आहे, व्यवस्थित हलवून घेतले आणि 5 तास जवळपास तो सेट करायला ठेवला, जेणेकरून चीक खाली बसेल आणि या पद्धतीने हे पाणी वर येईल. त्यात वर आलेला जो पांढरा फेस आहे तो आपण काढून घेतला आणि चिकाच्या वरचे जे अतिरिक्त पाणी होते ते आपण सेपरेट केले. हे बघा, या पद्धतीने फक्त वरचेच पाणी तांब्यामध्ये एकत्र येईल याची काळजी घ्यावी. हे बघा, फक्त वरचं पाणी पडतंय आणि खालचा चीक तळाशीच राहिलेला आहे. त्यापैकी निम्मा चीक तर खाली कडक झालेला असतो. पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला आलं, एक 4 मिरच्या चवीपुरत्या आणि भरपूर लसूण हे मिक्सरमधनं एकदम बारीक करून घ्यायचं आणि हे मिश्रण आलं, लसूण आणि मिरची हे या उरलेल्या चिकामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्यायचे. आंबटपणा येण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही फेटलेलं दही ॲड करू शकता, ताक ॲड करू शकता किंवा 2 लिंब पिळू शकता किंवा लिंबू सत्व घालू शकता. हे घालून त्याच्यात जवळपास अर्धा लिटर पाणी आपण ॲड केलं आणि व्यवस्थित तो चीक हलवून घेतला. आता फोडणीसाठी कढईमध्ये आपण साजूक तूप घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे जिरं तडतडेपर्यंत घातलं. व्यवस्थित तेल गरम झालं की जो चीक आपण तिखट आणि आलं लसूण घालून कालून ठेवला होता तो कढईमध्ये हळूहळू एक संथ दारेने ओतायचा. आता हे मिश्रण आपल्याला गॅस मिडियम ठेवून व्यवस्थित तो चीक शिजवून घ्यायचा. त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची. जर चीक जास्त घट्ट वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायला काही हरकत नाही आणि हा सतत हलवत राहायचा, जेणेकरून तो तळाला चिकटायला नको. मग त्याच्यात आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ आणि हिंग हे आपल्याला घालायचं. हे बघा, हे थोडंसं मीठ आणि थोडासा हिंग, याची चव चिकाला अप्रतिम लागते. त्यानंतर जवळपास 15 मिनटं आपण हा चीक कढईमध्ये हलवला, जेणेकरून तिथलं पाण्याचं प्रमाण निघून गेलं आणि आपल्याला खाता येईल असा चीक व्यवस्थित तयार झाला. हा गरमागरम वाफाळलेला चीक तब्येतीसाठी तर उत्कृष्ट असतोच, पचायलाही व्यवस्थित असतो. एवढा चीक जरी सकाळी तुम्ही 2 डिश खाल्लात तरी दुपारी तुम्हाला भूक लागणारच नाही. एका ताटलीमध्ये मस्त सर्व करायला हा चीक काढून घेतला,
त्याच्यावर साजूक गाईचं तूप घातलं 1 चमचा आणि मस्त मिटक्या मारत आम्ही सर्व फॅमिलीनी त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.